नमस्कार शेतकरी बंधूंनो. आधुनिक भारताचे शेतकरी आणि ॲग्रो एफपीओ फेडरेशन मार्फत कृषी व्यवसाय कट्टा क्रमांक 8 आयोजन आपल्या सर्वांसाठी आहे. आपल्याला माहिती आहे की 10 मध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे जे हिंगोलीची एक शेतकरी उत्पादक कंपनी होणार शेतकरी उत्पादक कंपनी ज्यांना आपला शेतमाल निर्यात करण्यामध्ये ज्याच्यामध्ये हळद असेल प्रामुख्यानं, त्यासोबत आपल्या सभासदांसाठी शासकीय खरेदी ज्याच्यामध्ये सोयाबीन त्यांना शेतमाल खरेदी करण्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. अशी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष या ठिकाणी जॉईन झाले आहेत. त्यांचं मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो. त्यासोबत ही कंपनी घडवण्यामध्ये सातत्याने तांत्रिक शासकीय भक्कमपणे पाठबळ देणारे कंपनी एक कर्तबगार अधिकारी बळीरामजी खडके साहेब जे अधिकारी म्हणून हिंगोलीला कार्यरत आहेत. त्यांचंही या सत्रामध्ये मी स्वागत करतो. आणि आजचा आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कृषी व्यवसाय कट्टा क्रमांक 10 हा विशेष आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. मराठवाड्यामध्ये एक शेतकऱ्यांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिशा देण्याचं काम या सूर्या प्रोड्युसर कंपनीने केलेलं आहे. आपल्या कंपनीशी जोडून करण्याचं त्यांना एक चांगली बाजारपेठ देण्यासाठी सातत्यानं या कंपनीचे अध्यक्ष श्री आपल्याला माहिती आहे की या देशात या महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची झपाट्यानं वाढत असताना आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी काम म्हणजे अगदी खडकाळ भागामध्ये घरामधून तिथे पाणी काढण्याचं काम या ठिकाणी बोरगड साहेबांच्या कंपनीनं आहे. त्यांचं मी स्वागत करतो आणि यांचं मी सत्र करूया. बोरगड साहेब, एकूणच आपल्या कोकणामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करणं किंवा शेतकरी उत्पादक कंपनी काय असते कसं लक्षात आलं, आपण कोणत्या उद्देशाने सर्वात प्रथम आपण सर्वांना माझा नमस्कार आहे. आणि आज एक आमचे गुरुवर्य असणारे आणि बळीरामजी कछवे साहेब हे सुद्धा आमच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे विशेष आनंद होत आहे. सुरुवातीला सांगायचं म्हणजे हे जे शेतकरी उत्पादक कंपनी हा कन्सेप्ट आम्हाला कुठलाही माहीत नसताना, काही माहीत नव्हतं, परंतु एक बचत गट स्थापन केल्याच्या नंतर बचत गटाच्या माध्यमातून काम करत गेलो आणि गेल्याच्या नंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आमचं काम चांगलं वाटलं. त्याच्यानंतर जो MSCP प्रकल्प आला, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आमच्या गटाला, जो आमच्या मिसेसचा जो गट आहे सूर्यकांता महिला बचत गट, या बचत गटाला एक 50,000 रुपयाचा सबसिडी देऊन एक हळद पावडरचं युनिट दिलं. आणि त्या युनिटच्या माध्यमातून आम्ही जे काम करायला लागलो, थोडं प्रदर्शनात जाणं, माल विकणं आणि हे सगळं करत असताना कृषी विभागाला असं वाटलं की हे काहीतरी करू शकतात. मग त्यांच्या माध्यमातून MSCP प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी एक आम्हाला ट्रेनिंग दिले आणि ट्रेनिंग दिल्याच्या नंतर आम्हाला दिशा दिसायला लागल्या. आणि या दिशा दिसल्याच्या नंतर परत मग त्यांनी नागनाथ शेतकरी उत्पादक संघाची स्थापना करायला लावली. त्यावेळेस आम्ही 17 बचत गट एकत्रित केले, शेतकरी बचत गट, आणि एक संघ स्थापन केला. आणि संघाची मग संघ झाल्याच्या नंतर मग या संघाचंच कन्वर्ट कंपनीमध्ये केलं, कारण कायदेशीर त्याला जर स्वरूप आणायचं असेल तर कंपनी ऍक्ट मध्ये रजिस्ट्रेशन करणं हे महत्वाचं आहे, असं ज्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं त्यावेळेस मग कंपनी ऍक्ट खाली आपण 24 जानेवारी 2015 सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना ही झाल्याच्या नंतर बिझनेस प्लॅन जो आहे आपला, आपण तो हळदीमध्ये करायचं ठरवलं, कारण आपण परंपरागत हळद उत्पादक असल्यामुळे आपल्याकडे जी कमोडिटी अवेलेबल आहे तिच्यावरच प्रक्रिया करायची आणि तोच माल मूल्यवर्धन करून विकायचा, हे आम्ही ठरवलं. आणि ही कन्सेप्ट पुढे आली आणि त्याच्यापासून मग वेगवेगळे ट्रेनिंग येत गेले आणि आम्हाला त्याच्यापासून एक दिशा दाखवण्याचं काम कृषी विभागाने केलं. आणि या MSCP प्रकल्पाच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये जी चळवळ झाली शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेची, त्याच्यामध्ये सूर्याचं एक काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि त्याच हिशोबानं
आज आमची कंपनी काम करते. ते काम करत आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की एक शेतकऱ्याचे गटाच्या माध्यमातून संघटित झाल्याच्या नंतर एवढं काम होऊ शकतं. आम्ही जे स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, हा विचार आमच्या वास्तवामध्ये आला. आणि फक्त एकच आहे की सगळं करत असताना बरेच लोक आम्ही पाहतो जे निगेटिव्ह विचार घेतात. आम्ही फक्त एकच करत गेलो की पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह सोडून द्यायचं. दोष काय असतील ते दोष टाळायचे आणि पुढे काम करायचं. या हिशोबानं आम्ही काम करत असताना आज घडीला सन्माननीय जे आपल्यासोबत लाईव्ह आहेत सर्वांसोबत येण्याची आम्हाला संधी या कामामुळे मिळालेली आहे. मला असं वाटतं की मी आतापर्यंत जी काही पार्श्वभूमी आहे ती इथपर्यंत मांडलेली आहे. यामध्ये बोरगड साहेब एक असा आता आपला सर्व प्रवास काही एका शब्दात वर्णन करणार आहे. आता तुमच्या नावातच सूर्य आहे. सूर्यासारखं तुमचं काम शेतकरी बांधवांसाठी निश्चितच दिशादर्शक असणार आहे. आता ज्यावेळेस आपण एमएससीच्या माध्यमातून आपली शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली त्यावेळेस तुमच्या पुढे सगळ्यात पहिलं तुमच्या आव्हानापणे की आपल्या शेतकरी बांधवांना एकत्र कसं आणायचं. कारण की आपल्याला माहित आहे की एक म्हण आहे की अनेक भागामध्ये भावभाव एकत्र येत नाही तर शेतकरी एवढ्या संख्येने तुम्ही चॅलेंज कसं स्वीकारलं आणि शेतकऱ्यांना कसं एकत्र आणलं. हे सगळं करत असताना आम्हाला बचत गट चालवत असताना फक्त बचत गटाची माहिती होती. परंतु कंपनीमध्ये ज्यावेळेस आम्ही हे काम केलं त्यावेळेस तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की शेतकरी सुरुवातीला शेतकऱ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. कारण त्याचं कारण पण तसं होतं. कारण सहकारी चळवळीच्या माध्यमातून सहकार्याच्या माध्यमातून मोठे मोठे कारखाने उभे राहिले. बऱ्याचशा कंपन्या काही फ्रॉड झालेल्या दिसतात आणि हे दिसल्यामुळं लोकांचा कल असतो की उद्या कंपनी म्हणून हे येत आहेत तर कंपनी यांचं पण काय होईल उद्या सांगता येत नाही. त्यामुळं लोक याच्यामध्ये पैसा गुंतवणुकीला तयार नव्हते. त्यावेळेस आम्ही वैयक्तिक गॅरंटी घेतली की बाबा तुम्ही 1000 रुपये फक्त तुझ्या कंपनीमध्ये शेअरच्या रूपाने गुंतवा. जर समजा तुमचे पैसे 1000 रुपये हे तुम्ही देवस्थान उभारायला एखादं मंदिर बांधायचं असेल तर त्याला आपण पट्टी देतो, तसं दान म्हणून द्या, फायदा होईल हे वेगळं. कारण तुम्ही निरपेक्ष भावनेने पैसे गुंतवा, आम्ही तुमच्या विश्वासाला पात्र करण्याचा प्रयत्न करू. याप्रमाणे आम्ही लोकांच्या पुढे गेलो आणि 1000 रुपये या पद्धतीने जमा केले आणि एवढी गॅरंटी दिली. तर तुम्हाला याच्या उपर काही जणांना सांगितलं जर हे 1000 रुपये बुडाले तर हे आम्हाला पैसे वैयक्तिक दिले होते म्हणून समजा. जर हे पैसे बुडले तर आम्ही तुमचे पर्सनली आमची स्वतःची प्रॉपर्टी विकून तुमचे पैसे देऊ. एवढी ज्यावेळेस आम्ही गॅरंटी दिली त्यावेळेस लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला. राहिला मुद्दा आमच्या सूर्या नावाचा. आमचा मूळ बेस आहे आम्ही नैसर्गिक शेती करणारी माणसं. सुभाष पाळेकरांच्या मार्गदर्शनानं आम्ही पुढे आलो आणि एक नैसर्गिक माल नॅचरल माल उत्पादन करून विषमुक्त माल समाजाला कसं देता येईल, आपल्याला कसं विषमुक्त खाता येईल, यामुळं आपण काय केलं होतं की निसर्गाचं एक जे ऊर्जा देण्याचं काम हा सूर्य करतो. म्हणून आपण हे सूर्या कंपनीला सूर्याचं नाव द्यायचं ठरलं. परंतु 5 नावं द्यावे लागतात. सुरुवातीला आम्ही जे नाव दिलं सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी असं नाव दिलं. दुसरं नागनाथ शेतकरी उत्पादक संघ असल्यामुळं आमच्या एक औंढा नागनाथ हे आमच्या जिल्ह्याचं देवस्थान असल्यामुळं आम्ही दुसरं एक अच्छा. तर सूर्याच्या मागची जी काही नावाची मागची जी कथा आहे ती कथा किंवा ती संकल्पना तुम्ही सांगितली की जो ऊर्जा देणारा सूर्य आहे त्याच्यामुळं आणि तुम्ही नैसर्गिक शेती करणारा तुमचा सगळा समूह असल्या कारणाने तुम्ही त्याला सूर्याचं नाव दिलं. या ठिकाणी मला कचवे साहेबांना विचारायचे. कचवे साहेब, आपल्या एक विभागाची जी काही भूमिका म्हणून तुम्ही यांच्या पाठीशी खंबीर राहताना तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे एक सहकार्य म्हणा किंवा त्यांच्या घडवणुकीमध्ये तुमचं जे योगदान आहे ते निश्चितच चांगलं आहे, पण ते तुम्ही कशा प्रकारे कोणत्या कोणत्या टप्प्यावरती त्यांना सहकार्य केलं? 2008 पासून मी उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून हिंगोली जिल्ह्यात काम करतोय. त्यावेळेस माझा मित्र
दत्ता काळे म्हणून होता वसमतला, आणि आम्ही नेहमी विचार करायचो किंवा शेतकऱ्यासाठी आपल्याला असं ठोस काही करता येईल का. मग गहू ज्वारी याच्यामध्ये काही फारसं आपल्याला स्कोप नाहीये, परंतु एक मसालावर्गीय पीक आपल्याकडे आहे आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 30 ते 32 हजार हेक्टर एरिया आहे त्याचा. मग हळदीवर काम करायचं आमचं ठरलं. मग हळदीवर काम करायचं ठरल्यानंतर आम्ही डिग्रज सांगली जिल्ह्यातल्या त्या ठिकाणचे कदम म्हणून जे एक्सपर्ट आहेत त्यांना आणलं, कारण आम्हालाही त्यातलं नॉलेज नव्हतं. आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा शेतकरी मेळावे घेतले आणि शेतकरी मेळावे घेऊन जी काही टेक्नॉलॉजी नवीन आहे ती सगळी टेक्नॉलॉजी ह्या शेतकऱ्यांना दिली. मग आम्ही पहिल्यांदा हळद बेडवर आणली, अगोदर सरीवरंब्यामध्ये होती, ड्रीप आणलं, लिक्विड फर्टिलायझरचा वापर सुरू केला, प्लांट प्रोटेक्शनचं काम चांगल्या प्रकारे करून घेतलं लोकांकडून. आणि त्याच्यानंतर पुन्हा काढण्यासाठी सुद्धा मशीन आणली, कुकर आणलं. कुकर आमच्याकडे जिल्ह्यामध्ये त्यावेळेस एकही नव्हतं. एक कुकर आम्ही सांगलीवरून किरायानं आणलं आणि लोकांना वापरायला त्याची सवय केली. परिणाम असा झाला की आमच्या ह्या सगळ्या कामामुळे 2008 पासून ते 12 पर्यंत तब्बल याला ह्या सगळ्या प्रोसिजरला आम्हाला 4 वर्ष लागले. 4 वर्षात चित्र आमचं पूर्ण बदलून गेलं. आम्हाला हुरूप आला की अरे आपण काहीतरी आयुष्यात येऊन केलं. मग ज्या जिल्ह्यामध्ये हळदीचं उत्पन्न, वाळलेली हळद फक्त 15 क्विंटल पर एकर होती, परंतु आमच्या ह्या सगळ्या एफर्ट्समुळं हळदीचं उत्पादन 15 पासून ते पार 20च्या पुढे गेलं, 25 पर्यंत काही शेतकरी गेले. पण ऍव्हरेज मध्ये जरी 20चा विचार केला तरी एका एकरला आम्ही 5 क्विंटलची हळदीचं प्रोडक्शन वाढवू शकलो. ही गोष्ट खरोखरच मला माझ्या डिपार्टमेंटचं एक चांगलं प्रोड्यूस लोकांना दाखवता आलं. आणि तिथून पुढं कंटिन्यू हा विचार केला की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं, पण ह्याला कसं विकायचं ते नाही कळत अजून. मग यांना कसं विकायचं हा माझा कन्सेप्ट होता. आणि त्याच कन्सेप्ट मधून या हळदीच्या पावडर मध्ये 60 रुपये किलोनं हळद वाळलेली मिळते आणि पावडर मात्र 200 रुपये किलोनं मिळतं. मग हा जो काही गॅप आहे तो गॅप आपण ह्या शेतकऱ्यांना कसा मिळेल या दृष्टिकोनातून पावलं उचलली. आज घडीला आमच्या जिल्ह्यामध्ये 15 हळदीचे पावडर तयार करणारे युनिट उभे करून दिले. उभे करून देण्यामध्ये सुद्धा प्रचंड ताकद लागली, विश्वास लागला. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा हळूहळू वापर करत या शेतकऱ्यांना, ऑलरेडी हे शेतकरी खूप ब्रिलियंट आहेत, ऑलरेडी हे खूप कष्टाळू आहेत, फक्त यांना मोटिवेशन करणे एवढंच आमचं काम होतं. आम्ही स्वतः खूप एफर्ट्स घेतले, संध्याकाळी घोंगडी बैठका घेतल्या आणि या शेतकऱ्यांना कसं करता येईल हे करून दाखवलं. प्रत्यक्ष तिथं उभं राहिलो, कारण नुसतं तुम्ही असं करा म्हणलं आणि प्रत्यक्ष उभं राहणं याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. आणि यांच्याकडून करून घेतल्यामुळं आज हे लोक एक्सपोर्ट मध्ये एक्सपर्ट झाले. म्हणजे मला आनंद आहे की हिंगोली जिल्ह्यातली हळद आमच्या प्रल्हाद बोरगडे यांनी आताच बांगलादेशाला पाठवली. म्हणजे ही जी काही अचिव्हमेंट आहे ही अचिव्हमेंट एका दिवसाची नाहीये. ही या अचिव्हमेंटला 2008 पासून ते 2020 पर्यंत म्हणजे 12 वर्ष लागलीत. 12 वर्ष सातत्य ठेवावं लागलं, 12 वर्ष यांच्या मागं छडी घेऊन फिरावं लागलं. आणि खरोखरच हे लोक दिल्लीच्या प्रदर्शनामध्ये आमची हळद चांगली हे प्रत्यक्ष फोटो ज्यावेळेस आम्हाला यायला लागले त्यावेळेस खूप चांगलं वाटलं की ठीक आहे आमची हळद दिल्लीला पोहोचली. म्हणजे हा काही कमी नाहीये. भागामध्ये कचवे साहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली त्या भागामध्ये एक पिकाचा विकास झाला, पिकाच्या मूल्य साखळीचा विकास झाला आणि त्या मूल्य साखळीमध्ये काम करणाऱ्या असंघटित शेतकऱ्यांना तुम्ही संघटित करून एक उत्पादनाचा, गुणवत्तापूर्ण उत्पादनाचा, त्यासोबत त्याचं विक्री व्यवस्थापन करण्याचा जो त्यांना या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा लेसन दिला. आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रदर्शनात, मुंबई असू द्या, दिल्ली असू द्या, अनेक प्लॅटफॉर्मवरनं त्यांनी आपली हळद विकण्याचा कसोशीनं आणि चिकाटीनं प्रयत्न केला. ही वाखाणण्याजोगीच बाब आहे. कारण की आपण जे बघतो, जो प्रदेश ज्याच्यासाठी ओळखला जातो मराठवाड्यामध्ये विशेषतः, आपण बघतो की शेतकऱ्यांच्या मनामध्ये किती नैराश्य आहे किंवा शेतकरी आत्महत्या जास्त प्रदेश असणारा भाग म्हणजे आपला मराठवाडा किंवा विदर्भातला भाग जो आहे त्याच्या बाउंड्रीवरती असलेला आपला जिल्हा इतर शेतकऱ्यांना निश्चितपणे प्रेरणादायी, महाराष्ट्रामध्ये नव्हेच देशामधल्या नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना आपली शेतकरी उत्पादक कंपनी एक दिशा देणारी शेतकरी उत्पादक कंपनी आहे. कारण की म्हणजे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना एकत्रित केलेला जो टप्पा तुम्ही आज गाठलेला आहे, या टप्प्यामध्ये शासनाचं देखील निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे. कारण की जसे प्रयोगशील शेतकरी आहेत
तसेच कृषी विभागामध्ये देखील प्रयोगशील अधिकारी आहेत की जे नाविन्यपूर्ण काम करत असतात, मदत करत असतात आणि या अनुषंगानं सर्व शेतकरी बांधवांना सहकार्य करून एक चांगला प्लॅटफॉर्म, कारण की उत्पादनावरती काम तुम्ही केलंच, उत्पादनावरती आपला कृषी विभाग सातत्यानं काम करतच आलेला आहे, परंतु मार्केटिंग वरती काम करणं हे आताच्या काळामध्ये सुरू झालेलं आहे आणि ते तुम्ही अनेक दिवसांपासून करत आहात. आम्हाला प्रश्न आता बोरगड साहेबांच्याकडे मी पुन्हा एकदा जातोय. बोरगड साहेब, माझा प्रश्न असा आहे की दरम्यानच्या काळामध्ये आपली कंपनी घडत असताना कोणत्या कोणत्या व्यवसाय ऍक्टिव्हिटी आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपण सुरू केल्या, शेतकरी उत्पादक सभासद जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपल्या कंपनीच्या माध्यमातून कुठल्या सेवा सुविधा आपण किंवा जे काही ज्या गरजा आहेत शेतकऱ्यांच्या त्या बघून आपण कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी चालू केल्या? सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर मग कृषी विभागाच्या माध्यमातून आम्हाला सन्माननीय कृषी विभागाचे जे अधिकारी होते आणि एमएससीपीचे जे प्रकल्पाचे अधिकारी होते यांनी काही शेतकऱ्यांना संघटित होण्यासाठी शेतकऱ्यांना काही थोडंसं काही दिलं बाबा आपण, तर शेतकरी थोडंसं काहीतरी एफपीओ करून मिळतं म्हणून कनेक्ट होतील या हिशोबाने त्यांनी आम्हाला काही ऍक्टिव्हिटी दिल्या. सुरुवातीला त्यांनी बचत गट जे आम्ही संघटित केले होते या बचत गटांना 5-5 हजार रुपयाचं त्यांनी कपाट, त्याच्यानंतर बाकी इतर साहित्य घेण्यासाठी त्यांनी आम्हाला अनुदान दिलं. त्यावेळेस आम्ही 35 बचत गटांना अनुदान सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून एमएससीपी प्रकल्पानं वाटलं आणि हे सगळं वाटलं असताना त्याच्यापैकी 17 बचत गट फक्त सभासद म्हणून आले त्यांचे मेंबर. बाकीचे काही अंतर्गत वादामुळे कंपनीमध्ये संचालक होऊ म्हणजे 100% रिझल्ट येत नाही हे त्याच्यातून दिसलं एवढं देऊन सुद्धा. आणि हे सगळं करत असताना दुसरा महत्वाचा मुद्दा आला. माननीय DB काळे साहेब आमचे जे तालुका कृषी अधिकारी आणि त्यावेळेस कछवे साहेब आमचे विभागीय कृषी अधिकारी होते आणि आता पण आहेत, आणि त्यावेळेस आमचे एसओ होते पन्हाळे साहेब. या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी एक वसमत पॅटर्न तयार केला. वसमत पॅटर्नच्या माध्यमातून जी आमची हळदीची एकरी उत्पादकता सरासरी 10 क्विंटल होती ती त्यांनी 20 क्विंटल पर्यंत सरासरी उत्पादकता आणण्यासाठी जी हळद तरीवर आपण टाकत होतो ती बेडवर आणली आणि त्याला ड्रीप जोडलं. म्हणजे कमी पाण्यामध्ये कमी म्हणजे टेक्नॉलॉजी, यांत्रिकीकरण या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला जेव्हा जोडून दिल्या आणि या कंपनीच्या माध्यमातून आपण या लोकांपर्यंत जेव्हा पोहोचवल्या तर काहीतरी कंपनीच्या माध्यमातून चांगल्या ऍक्टिव्हिटी होत आहेत उत्पादन वाढण्यासाठी हे दिसायला लागलं आणि शेतकरी त्याच्यामध्ये जोडल्या गेले. त्याच्यानंतर महाएफपीसीच्या माध्यमातून राज्यामध्ये जे संघटन झालेले शेतकरी उत्पादक कंपन्यांचं ज्याचं नेतृत्व आज योगेश थोरात करतायत, आम्हाला अभिमान वाटतो की महाएफपीसीचं नेतृत्व योगेश थोरात सरांच्या माणसाकडे आहे. या माणसानं झपाटून जाऊन या राज्यामधल्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत यांना बळ देण्याचं काम केलेलं आहे. एसएफएसीच्या माध्यमातून जी तूर खरेदी त्यांनी मिळवून दिली, कंपन्यांना नवसंजीवनी आणली त्याच्या माध्यमातून आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक बिझनेस दिला. आम्हाला काही माहित नसताना बिझनेसचं आम्ही त्या पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 क्विंटल तूर खरेदी केली. एका क्विंटल माग शेतकऱ्याचा 1,000 ते 1,500 रुपये प्रति क्विंटल फायदा झाला. तर ज्यावेळेस 5,000 क्विंटल खरेदी केली, 2.5 करोड रुपयाची तूर खरेदी केली, त्यावेळेस एकूण जो फायदा आहे शेतकऱ्यांचा प्रत्येकाला दिसायला लागला. एफपीसीच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून हे काम शक्य झालं. त्याच्यामुळं लोकांच्या आशा कंपनीकडे वाढल्या आणि शेतकरी हा कंपनीकडे आकृष्ट होत गेला, म्हणून काही सभासद सुद्धा वाढत गेले आणि याचं फळ कंपनीला पण मिळालं आणि आम्हाला पण एक आत्मविश्वास झाला. आपण एक विचारायचं आहे आपल्याकडे आज असलेल्या व्यवसाय ऍक्टिव्हिटी आहे कोणते व्यवसाय ऍक्टिव्हिटी आहेत आणि सुरुवात झाला प्रवास तिथपासून आजच्या प्रवासामध्ये आपल्यासोबत किती शेतकरी जोडले गेलेले आहेत? आता आम्ही जे पहिली सुरुवात झाली आहे शासकीय अनुभव खरेदी केंद्र एक मिळालं, त्याच्यानंतर आम्ही मग ठरवलं की बाबा आपल्याला कृषी केंद्र पाहिजे, कारण शेतकऱ्याला निविष्ठा, त्याच्यानंतर ड्रीप, त्याच्यानंतर खते, औषधी, सगळ्या गोष्टी, बियाणे हे सगळं देण्यासाठी आम्ही कृषी केंद्राची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्केटपेक्षा स्वस्तामध्ये कसं देता येईल आणि चांगलं क्वालिटीचं कसं देता येईल याचा विचार केला आणि ते एक सेंटर आपण चालू केलं. त्याच्यानंतर हळद प्रक्रिया युनिट आपण स्थापन केलं. हळदीचं पावडर, हळदीची ग्रेडिंग, हळदीचं पॉलिश हे पण युनिट आपण चालू केलं आणि मूल्यवर्धन करायला लागलो. हे सगळं करत असताना बिझनेस शिकायला मार्केट लिंकेज होत नव्हतं, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत
मध्ये आपण एक 20 बाय 20चे 2 शॉप घेतले आणि तिथून आपण हळदीचा ट्रेड करायला सुरुवात केला आणि हळद आणि अदर कमोडिटी पण. त्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये कशा पद्धतीने मार्केटिंग होतं, कसं विकायचं पुढं काय, त्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि हे सगळं करत असताना एक आपल्या हातून खूप चांगलं काम घडलं सूर्या कंपनीच्या माध्यमातून, की इनाम ज्यावेळेस मार्केट कमिटीमध्ये चालू करायचं ठरलं आणि त्यावेळेस मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांमध्ये त्याचं नॉलेज नव्हतं आणि व्यापाऱ्यामध्ये सुद्धा त्याचा संभ्रम होता. त्याच्यामुळे गैरप्रचार झाला आणि इनाम वसमत मार्केटमध्ये चालू होत नव्हतं. त्यावेळेस एपीएमसी वसमतच्या अधिकाऱ्यांनी, सचिव साहेबांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की बोरगड साहेब, डीडीआर साहेबांनी सुद्धा सांगितलं की सूर्या कंपनीला तुम्ही पुढाकार घ्यायला लावा. आणि आम्हाला दिल्लीहून सुद्धा फोन यायला लागले आणि आम्ही ते ऐकलं. आणि राज्यामध्ये इनाम, एपीएमसी मध्ये इनाम मधून विक्री करण्याचा इतिहास सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीने रचला आणि सूर्या फार्मरने चांगल्या पद्धतीने इनाम चालू करून दिलं. आणि आज वसमत मार्केटमध्ये टोटली 90% हळद ही इनामवर विकल्या जाते. याचं श्रेय जे एसएपीसी कार्यालय आहे, इनामचं जे ऑफिस आहे ते पण आम्हाला देत आहेत. एपीएमसी ला पण माहित आहे, सर्वश्रुत आहे. आणि याचा फायदा शेतकऱ्यांना पण मिळाला, स्पीड आली, गती आली आणि पारदर्शकता आली. त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो, विश्वास जिंकत गेलो. त्याच्यानंतर पुढं आता माझा असा प्रश्न आहे, सोंग करता येतं परंतु पैशाचा सोंग करता येत नाही. कारण की बऱ्याच बिझनेस ऍक्टिव्हिटी उभा करत असताना, शेतकऱ्यांना सेवा सुविधा पुरवत असताना जो वित्त पुरवठा आहे आपण कुठल्या संस्थाकडून घेतला, कसा वित्त पुरवठा झाला, कसं आपण भांडवल उभं केलं, किंवा जिथं जिथं अशी कधी स्टेज आली का की पैसाच नाही आणि मग आता काय करायचं असा प्रश्न उभा राहिल्यावरती त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारचे सोल्युशन मिळाले, कोणी या ठिकाणी मदत केली सोल्युशन देण्यासाठी? आता या वित्तीय पुरवठ्याचा अगदी महत्वाचा विषय आहे. कारण हे सगळं काम करत असताना आम्ही ज्यावेळेस बँकांकडे गेलो त्यावेळेस बँकांनी आम्हाला जी काय तुमची एनए प्रॉपर्टी काय आहे का या गोष्टी विचारल्या. मग आम्ही म्हटलं भाऊ आमच्याकडे ऍग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे. तर मग बँका म्हटल्या नाही, आम्ही ऍग्रिकल्चर प्रॉपर्टीवर लोन देत नाही. तुमची डायरेक्टर लोकांची कोणाची जरी एनए प्रॉपर्टी असेल तर आम्ही तुम्हाला भांडवल देऊ. मग आमच्याकडे ते नव्हतं. मग याच्यात सुद्धा एबीसीपी प्रकल्पाच्या माध्यमातून एक मीटिंग जिल्ह्यावर लावली आणि समुन्नती फायनान्शियल सर्व्हिसेस, समुन्नती फायनान्सनं ती मीटिंग घेतली होती. त्या मीटिंग मध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला अनसेक्युर्ड लोन आम्ही देऊ आणि बिझनेसला आम्ही वित्त पुरवठा करू आणि याच्यासाठी बँक गॅरंटी वगैरे काही नाही. आम्ही तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आम्हाला सबमिट करा, तुम्हाला तत्काळ लोन दिल्या जाईल. मग आम्हाला बिझनेस करायचा होता, परंतु त्यांचं जे व्याज होतं 22% त्यांचं व्याज होतं सुरुवातीला. कारण ते त्यांचं पण काम नवीन चालू होतं असं आम्हाला वाटलं, आम्हाला आता वाटतं. त्यावेळेस त्यांचं 22% व्याज होतं आणि 22% व्याज घेतल्याच्या व्याजाचा पैसा घेऊन आम्ही ज्यावेळेस पैसा घेतला त्यावेळेस हा पैसा आम्ही काही बिझनेस मध्ये गुंतवला, बिझनेस रन केला. परंतु हे करत असताना आमच्या हातून बऱ्याच काही चुका घडल्या. चुका म्हणण्यापेक्षा ती गरज पण होती, चूक नव्हती. कारण हे घेतलेलं भांडवल व्याजाचं होतं आणि स्थिर गुंतवणुकीमध्ये आम्ही गुंतवलं. आम्ही काय केलं की आम्हाला गरज होती कन्स्ट्रक्शनची, आम्हाला शेड मोठा पाहिजे होता, ऑफिस पाहिजे होतं, काही अशा काही गोष्टीमध्ये जवळपास 16-17 लाख रुपये आमचे स्ट्रक्चर उभारण्यामध्ये गेले आणि याला 22% व्याज होतं. आणि शेतकऱ्याकडून जास्त प्रॉफिट आम्हाला कमवता येत नसल्यामुळं आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा, शेतकरी उत्पादक कंपनी आपली आहे आणि आपल्याला अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे कंपनीनं, म्हणून हे सगळं करत असताना एक बिझनेसचं नॉलेज कमी असल्यामुळं आमचं एक व्याज आणि भरायचं आपलं व्याज, झालेली इन्व्हेस्ट आणि या सगळ्याच गोष्टी बघता नफ्या तोट्याचं आम्हाला जुळलं नाही. मग कंपनी आमची थोडी लॉसमध्ये गेली आणि लॉसमध्ये गेल्यामुळं परत मग आम्हाला प्रश्न झाला की आता काय करायचं. पण मार्केटमध्ये क्रेडिट तयार झालं होतं, आम्ही मार्केटमध्ये बिझनेस चालू ठेवला. समुन्नती फायनान्सचे अधिकारी यांनी आम्हाला त्यावेळेस सुद्धा सपोर्ट केला की समुन्नतीने सांगितलं की बाबा काही चुका घडल्या असतील, नवीन होतात, आम्ही तुम्हाला बळ देऊ. समुन्नतीने आम्हाला परत सांगितलं की तुम्ही तुमचं हे आता फक्त तुम्हाला एक करावं लागेल, शेवटी तुमचं लोन आहे ते आम्ही तुम्हाला एक सपोर्ट करू की कोणत्यातरी डायरेक्टरची
प्रॉपर्टी गहाण करा, ऍग्रिकल्चर प्रॉपर्टी का होईना, त्याच्यावर आम्ही लोन देतो, प्रायव्हेट लोन, तो प्रॉपर्टी लोन करून त्याला, आणि परत ते लोन हे राहिलेलं हे करून तुम्हाला आम्ही बिझनेस लोन पण 50 लाखाचं देतो, तुमचा बिझनेस स्टार्ट करा. म्हणजे त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या माध्यमातून आम्ही स्वतःची प्रॉपर्टी गहाण केली आणि ते लोन आपल्या नावावर घेतलं आणि परत त्यांनी जे लोन दिलं 50 लाखाचं, त्याच्यातून हळदीचा बिझनेस, सोयाबीनचा बिझनेस वाढवला. बरोबर साहेब, आपल्या कंपनीचा आजचा टप्पा जो आहे, या टप्प्यावरती आपली वार्षिक उलाढाल जी आहे ती आता किती आहे? सर मागच्या वर्षीची आमची टर्नओव्हर बिझनेस आहे आमचा 2,91,00,000 आणि आपला जो कमिशन बिझनेस आहे हा आहे 5 करोडचा. म्हणजे आपण बिझनेस खूप मोठा आहे. आपल्याकडे ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा आहेत आणि याच्यातून किती लोकांना आपल्यामुळं, बघा शेतकरी एखादी कॉर्पोरेट कंपनीच्या थोडीची कंपनी शेतकऱ्यांची होण्यासाठीचा प्रवास हा निश्चितच एकदम खडसर म्हणा किंवा तो खड्ड्याचे रस्ते डांबरे रस्ता नाहीच आहे आपला प्रवास हा फार वेदनादायी असणार आहे, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. पण मला एक सांगा की कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ज्या पद्धतीची संरचना असते तसं आपल्याकडे काय संरचना आहे का? त्यांच्याकडे बघून प्रवास सुरू आहे तर तुम्ही त्याची काय अरेंजमेंट केली का? आणि रोजगार किती लोकांना आपल्याकडे? आता आमच्या कंपनीमध्ये सर 9 कर्मचारी आहेत जे कुशल कर्मचारी आपण जे म्हणतो ऑफिशियल 9 कर्मचारी आहेत ते. त्याच्यानंतर अकुशल जे आहेत हमाल वगैरे जे काय आहेत आपल्यासोबत, साधारणपणे आत्ताच्या घडीला आपण 15 ते 20 हमाल यांना काम दिलेलं आहे. त्याच्या 20-25 महिला त्या आमच्याकडे डेली कामाला असतात. हळदीच्या ग्रेडिंग शॉर्टिंग साठी आम्हाला ते मॅन्युअली मदत करतात, वेगवेगळ्या कामात सपोर्ट करतात आणि गरजेप्रमाणे जर गरज पडली तर वेगवेगळे आणखी लोक सुद्धा आपण वाढ करतो आणि लोकांना आपण काम देतोय. आणि आम्हाला आनंद वाटतो की आम्ही लोकांकडे कामाला जायचो पूर्वी. मी स्वतः सुद्धा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना अभिमान वाटावा अशी गोष्ट या शेतकरी उत्पादक कंपनीच्या चळवळीमधून आपल्याला घडताना दिसते. अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे आपल्याला रोजगार निर्माण करून दिली आणि या स्तराकडे लोढ्यांना रोखायचं काम या शेतकरी उत्पादक कंपनीच्या चळवळीमधून केलेलं आहे. आता हे तुमची एवढी धडपड एवढा निश्चितपणे या ठिकाणी कृषी विभागातले तुम्हाला असं वाटलं का तुमच्या विभागामार्फतच्या वेगवेगळ्या योजना सातत्याने राबवले जात असतात, त्याच्यामध्ये आपल्याला या शेतकरी उत्पादक योजना असतात किंवा असे जे काही आपले प्रोजेक्ट येतात त्याच्यामध्ये आपल्याला आपण कोणत्या योजनेत कचवे साहेब माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? हा आवाज पोहोचतोय मी. मला प्रश्न आपला क्लिअर झाला नाही, पुन्हा एकदा प्रश्न असा आहे आता एवढी झाली शेतकरी उत्पादक प्रवास मेकॅनायझेशन मिशन असेल काय असतात एक्सटेन्शन असतात किंवा अन्य कुठल्या योजना असतात त्याच्यामध्ये आमच्याकडे मेकॅनायझेशनच्या काही योजना आहेत. आम्ही पोखरामध्ये सुद्धा फूड प्रोसेसिंगच्या संदर्भात काही प्रस्ताव तयार केलेले आहेत. अवजारे बँक ही एक नवीन संकल्पना पोखरामध्ये आम्ही जवळपास 13 गटांकडे अंमलबजावणी केली आहे. त्यामध्ये 15 लाख रुपयाचं टोटल त्यांचं आराखडा आहे आणि यापैकी आम्ही 9 लाख रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना जे काही नवीन अवजार आहेत नवीन टेक्नॉलॉजीचे, मग ट्रॅक्टर असेल त्याबरोबर BBF असेल त्याबरोबर इतर काही नांगर म्हणा किंवा फणी म्हणा, तर ह्या सगळ्या अवजाराचं एकत्रीकरण करून त्या शेतकऱ्यांच्या गटाला दिलंय आणि या गटाच्या माध्यमातून ते शेतकरी त्यांच्या शेतावर या सगळ्या अवजाराचा वापर करून आपल्या कृषीमधलं जे काही प्रोडक्शन घ्यायचंय ते घेत आहेत. आणि एक चांगल्या प्रकारे आमचे 13 गट सध्या कार्यान्वित झालेत आणि त्यांचे रिझल्ट पण आम्हाला खूप म्हणजे आशादायक आणि एक उल्हासदायक दिसत आहे.
गोलकर साहेब, आता मला तुमचा पुढचा असा प्रवास जाणून घ्यायचा आहे की आपल्या या शेतकरी जोडले गेलेले आहेत. तर मला प्रश्न क्लिअर झाला नाही. आपल्यासोबत आज शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये किती शेतकरी शेअर होल्डर आहेत? सर आता आमच्या कंपनीचे 535 सभासद आहेत शेअर होल्डर. आता मला सांगा की आपल्या कंपनीनं आतापर्यंतच्या प्रवासात एवढ्या 5-6 वर्षांमध्ये कृषी किंवा अन्य विभागातले असतील कोणत्या योजनांचं कन्व्हर्जन्स केलेलं आहे की जे बऱ्याच लोकांना योजना माहिती नसतात, परंतु तुम्ही समूह शेतकरी एकत्र आल्यामुळे त्या योजना माहीत झाल्या, त्याचा लाभ घेतला, त्याच्यात वेगवेगळ्या सुविधा सेवा तुम्ही त्या कंपनीच्या स्तरावरती सुरू केल्या. तर आता आम्ही कंपनीच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांपर्यंत इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांपर्यंत जे काही समजा शासनाचे काही पीक प्रात्यक्षिक आहेत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सक्सेस करून दाखवले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून सुद्धा आपण एक सोयाबीनचा प्रकल्प आणला आणि त्याचा बीबीएफ वर लागवड करण्याचा आपण प्रकल्प यशस्वी करून दाखवला. जी सोयाबीनची एकरी उत्पादकता 5-6 क्विंटलची 3 क्विंटल पासून आमच्याकडे सोयाबीनची उत्पादकता होती, ती आपण बीबीएफच्या माध्यमातून 18 क्विंटल पर्यंत उत्पादन काढून दाखवलं. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जो आम्हाला कार्यक्रम दिला होता तो यशस्वी केला. आम्हाला पण त्याचं उत्पन्न पण वाढलं आणि त्याचं एक टेक्नॉलॉजी पण पुढे गेली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी, हळदीमध्ये सुद्धा आपण जे काय टेक्नॉलॉजीचा वापर केला, सरांचं कौतुक केलं पाहिजे. त्याच्यात मी अगोदर सांगितलं पण एकरी 10 क्विंटल उत्पादकता असलेला आमचा एरिया आज वसमत पॅटर्न ऑल महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये सुद्धा राबवला जातो. हा पॅटर्न सुद्धा कंपनीच्या माध्यमातून ते मॉडेल म्हणून पुढे आला. याच्यामध्ये आमचे जे सहयोगी होते आमच्या गटाच्या माध्यमातून आमच्याशी जोडल्या गेलेले गिरगावचे अशोकराव कराळे यांचा पण खूप टेक्नॉलॉजीमध्ये उपयोग झाला होता त्यावेळेस कृषी विभागाला पण. असे पण काही शेतकरी आले पुढे ज्यांनी नेत्रदीपक कामं केले. एकरी 50 क्विंटल पर्यंत सुद्धा अवरेज या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गेलं. आणि आता पुढं आम्ही जे काम करतोय एक्सपोर्ट क्वालिटी उत्पादनं कशी घेता येतील याचं पण काम करतोय. आणि हे सगळं करत असताना आता आमचा पुढचा टप्पा जो धरलेला आहे रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन, जे आता प्रशांत नाईकवाडी सर त्याचे अध्यक्ष आहेत. आणि याच्या माध्यमातून विषमुक्त माल कसा देता येईल आणि एक्सपोर्ट क्वालिटी कसं घेता येईल हे सुद्धा टेक्नॉलॉजी आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून नेत आहोत. आणि याचं संघटनाचं काम आमचं चालू आहे. आणि एक ब्रँड मी जसं म्हटलं सुरुवातीला की सूर्या ब्रँड हा नॅचरल ऑर्गॅनिक विषमुक्त माल आहे म्हणून त्याची ओळख निर्माण करेल या दृष्टीने आमचं चाललेलं आहे पाऊल. शेतकऱ्याचं उत्पन्न माननीय पंतप्रधान मोदी साहेब जे सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं. आमचं उत्पन्न म्हणणं असं आहे की येत्या काळामध्ये आम्हाला शेतकऱ्याचं उत्पन्न चौपट करायचं आहे. कारण आज तुकडोजी महाराजांची जयंती असताना या दिवशी माझी मुलाखत घेतल्या जाते. मला आनंद वाटतो या गोष्टीचा. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे, कच्चा माल मातीच्या भावे पक्का होतात 4 पटीने घ्यावे तरी ग्रामजन कैसे सुखी व्हावे पिकवून ते उपाशी. आपण मार्केटमध्ये हे सगळं अभ्यासलं बघितलं, कारण जे बघितल्याच्या नंतर त्याच्या परिस्थितीमध्ये आपण सत्यावर जोड दिली आणि बघितलं तर खरंच आहे. आज आपल्यापासून घेतलेला माल प्रक्रिया करून आल्याच्या नंतर आपणच काय भाव विकत घेतो, तर तो माल आपणच ब्रँडच्या माध्यमातून विकला तर येणारा नफा आपल्या शेतकऱ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला तर शेतकऱ्याची परिस्थिती का सुधारणार नाही. कारण हे आमचे ध्येय गाठीशी बांधलं. तळमळ आहे, तुमची इच्छा आहे आणि सफल होईल. आता मला एक साधा प्रश्न असा आहे आपल्यासाठी की आपल्या माध्यमातून या ठिकाणी ही कंपनी एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना अशी माझी सिच्युएशन आली का आपल्याला ही आता उत्पादक झंझट डोक्यात नकोच, हो सांगा गडबड करू नका, कारण की आवाज आपला घुमतोय काय कमेंट पण आलेले आहेत. आवाज थोडस पाठीमागे सरून व्यवस्थित शांततेत जरी सांगितलं तरी चालेल.
तर लोकांचं असं मत आहे, त्यांना जाणून घ्यायचं आपल्याकडून की आपल्याला डोक्यात असं आलं का त्रास झालाय, लोकांचा एवढा त्रास झालाय किंवा प्रश्न क्लिअर होत नाही सर, आवाज नेट काहीतरी होते. वातावरणाचा थोडासा इम्पॅक्ट आहे सर. प्लीज एकदा प्रश्न सांगा ना. प्रश्न असा आहे की आपल्याला कधी अशी स्थिती जाणवली का, वाटली का एवढा डोक्याला कधी त्रास झाला का? सर प्रश्न तुम्ही अगदी वर्म जाणून प्रश्न विचारलेला आहे. कमेंट्स कदाचित तसे आले असतील. आम्हाला त्याचा पश्चाताप पण वाटला, कारण ज्यावेळेस समुन्नती फायनान्सचं लोन आपण स्वतःच्या प्रॉपर्टीवर घेतलं आणि जो काही लॉस होत म्हणजे घाटा दिसायला लागला ते सगळं, आणि हे लॉस दिसला त्यावेळेस काही लोक आपल्याला सोडून गेले, संचालकांनी सुद्धा राजीनामे दिले. त्यावेळेस वाईट वाटलं याचं की आपण काय कशासाठी केलं होतं. आणि जर समजा बिझनेस मध्ये थोडासा लॉस झाला म्हणजे सोबत असताना साथ जर सोडून कोणी जर जात असतील तर खूप मनाला वाईट वाटलं. एक बचत गट म्हणून आपण खूप उत्कृष्ट काम करत होतो आणि गट म्हणून जर काम केलं असतं तर आपल्याला समाधानानं जगता आलं असतं. आणि ती कंपनी केल्यामुळं आपण उगाच करून बसलो असं सुरुवातीला मनामध्ये वाटायला लागलं. आणि घरातून तो सुद्धा तसाच हे यायला लागला की कर्जाचं बोजा अध्यक्ष म्हणून नैतिक जिम्मेदारी म्हणून आपल्या प्रॉपर्टीवर घेणं ते योग्य वाटलं नव्हतं. परंतु आम्ही ध्येय ठरवलं होतं की धरसोडीची प्रवृत्ती ही कधीही कामाची नसते. टिकून राहिलं तर काहीतरी मिळतं. दुष्काळ येतो परंतु दुष्काळ पण कायमचा राहत नसतो. आज महाराष्ट्रानं सुद्धा 4 वर्ष दुष्काळ भोगला. आज सुकाळ येतोय, ओला दुष्काळ व्हायची चिन्ह आहेत. म्हणजे एवढी परिस्थिती आहे. म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला न घाबरता पण पुढे जायचं ठरवलं. काय जो काय होईल तो आपण ऍक्सिडेंट समजायचा आणि पुढे जायचं असं ठरवलं. आणि हे सगळं करत असताना मला काही जण सपोर्टला मित्र मिळाले. हे सगळं करत असताना माननीय विलास शिंदे, आमचे महाएपीसी अध्यक्ष योगेश थोरात यांनी आमच्या कंपनीवर एक रात्रभर मला समजून सांगितलं. येऊन मुक्कामी राहिले योगेश थोरात. 9 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत समजून सांगितलं की बोरगड साहेब तुम्ही थोडस फक्त कामाची गती थोडीशी वेगळी म्हणजे कामाची जी पद्धत आहे थोडीशी अशा पद्धतीनं बदला आणि त्याच्यामुळं हे आलेले जे संकट आहे नक्कीच पुढे जाणार आहे आणि तुम्ही पुढे चांगल्या पद्धतीने याल. ज्यावेळेस विलास शिंदे सरांशी बोलणं व्हायचं, विलास शिंदे सरांनी आम्हाला खूप आधार दिला आणि त्याचं बळ म्हणून आणि बाकी अधिकारी पण द्यायचे. बरोबर साहेब तुमची तळमळ खूप चांगली आहे. आज ना उद्या तुमची कंपनी यशस्वी होणार आहे. हे सगळं त्यांनी दिलेले पाठीवर मारलेली कौतुकाची थाप आणि मार्केटमध्ये मिळणारा प्रतिसाद आणि याच्या सगळ्याच्या पाठीशी माझी पत्नी, मला आदरानं बोलावं वाटतं की माझी पत्नी 5वी शिकलेली असताना मला मोठा आधार दिला. आर्थिक दृष्ट्या आधार मानसिक दिला असेल पण आधार आर्थिक दृष्ट्या माझ्या बायकोने दिला. कारण नैसर्गिक शेतीत पिकवलेला माल देशभरामध्ये ऑल इंडियामध्ये तिनं विकला आणि त्याच्यातून जो पैसा आला तो पैसा आम्ही लॉस साठी वापरला. आमच्या स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवलेली असताना ते कर्ज फेडण्यासाठी, ते व्याज भरण्यासाठी तिनं तो पैसा आम्हाला कमवून दिला. बचत गटाच्या माध्यमातून हे काम करत असताना मला आदरानं सांगावं वाटतं. हे सगळं काम करत असताना मान्य ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार यांनी आम्हाला मदत केली. जे आता उमेद अभियान चाललं याच्या माध्यमातून आम्हाला सपोर्ट मिळाला. नाबार्डचे अधिकारी प्रीतमजी जंगम साहेब, अगोदरचे पण गरुडे साहेब, नाबार्डनं सपोर्ट केला. त्याच्यानंतर KVK तोंडापूर यांच्या माध्यमातून सपोर्ट मिळाला. कृषी विभाग आमच्या नेहमी पाठीशी आहे. सगळ्या डिपार्टमेंटने आम्हाला सहकार्य केल्यामुळं आमचा जो मेंटली डिस्टर्ब आम्ही झालो होतो त्याच्यातून बाहेर आलो आणि आज घडीला एक्सपोर्ट होतो. आणि हे सगळं करत असताना एक्सपोर्टचं सुद्धा आमचं लायसन नव्हतं. मी विलास शिंदे सरांना विनंती केली की सर आम्हाला एक्सपोर्ट तर करायचा आहे परंतु माझ्याकडे लायसन नाही, तर तुमच्या कंपनीच्या सह्याद्रीच्या नावानं आम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे. परंतु त्यांचं लायसन, त्यांचं काम होतं फळामध्ये, त्यांचं स्पायसेस मध्ये काम नव्हतं. मग त्यांना सांगितलं की तुम्ही त्या हिशोबानं नियोजन लावा आणि आम्हाला प्लॅटफॉर्म तुमचा द्या. त्यांनी सांगितलं जे काय करायचं ते आम्ही करू आणि तुम्हाला आम्ही सपोर्ट करू. त्यांनी सपोर्ट केला आणि म्हणून आज आमचा 3000 क्विंटल हळदीचा जो टप्पा आहे पहिला टप्पा पार पडला. आणि आज घडीला आमचा जो प्रॉफिट आहे या वर्षीचा प्रॉफिट पण चांगला होतोय.
लॉस पण आमचा निपटत आलेला आहे. याच्यामुळे आमची एक वेगळी ऊर्जा माझ्या बोलण्यातून पण तुम्हाला जाणवत असेल की ही जी ऊर्जा आलेली आहे ते कामाचं बळ आहे. म्हणून आज आम्ही गतीनं पळतोय आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारे जे आमच्या मागे आहेत याचं जे कौतुक आहे ते बळ आम्हाला देतं आणि म्हणून आम्ही न थांबता पळतोय आणि याच्यातून आम्ही नक्कीच शेतकऱ्यासाठी एक मोठं मॉडेल 1-1.5 वर्षामध्ये आता त्याच्यानंतर त्या सगळ्याच्या माध्यमातून एक खूप मोठं काम पुढे नेतोय आणि यशस्वी होऊन नक्की काहीतरी आदर्श निर्माण करू एवढा आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. नक्कीच नक्कीच. मी आता आपल्याला कचवे साहेबांना चर्चेमध्ये आणतोय. कचवे साहेब, मला सांगा की या ठिकाणी आपल्या जे काही विभागामार्फत आता प्रस्तावित योजना आहेत याच्यामध्ये आपण या शेतकरी उत्पादक कंपन्यांना अजून कशा पद्धतीने सहकार्य करणार, कशा पद्धतीने आपलं नियोजन आहे की जेणेकरून आपल्या या शेतकरी उत्पादक कंपन्या अधिक मजबूत होतील, यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना जे काही मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म आहेत तिथं कनेक्ट करण्यासाठी आपलं काय नियोजन आहे, पुढचं काय स्तरावरती आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहात? आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत. पर्टिक्युलरली सेनगाव, हिंगोली, कळमनुरी, वसमत आणि औंढा. तर या 5ही तालुक्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये प्लॅन असा आहे की माझं जे मंडळ कृषी अधिकाऱ्याचं जे काही एरिया आहे त्या प्रत्येक एरियामध्ये जसं बोरगडनी एक चांगल्या प्रकारचे ऑर्गनायझेशन तयार केलं आणि एक्सपोर्ट मध्ये उतरले किंवा एक्सपोर्ट करायला लागले, इथपर्यंतची जी काही प्रगती आहे प्रगती अशी करणाऱ्या प्रत्येक गट मी जवळपास प्रत्येक मंडळात करणार आहे आणि जवळपास आमच्या जिल्ह्यामध्ये किमान 14 गट असे तयार करून त्या गटांना एक्सपोर्ट करता आलं पाहिजे, प्रोडक्शन बी करता आलं पाहिजे आणि प्रोडक्शन मध्ये अजून थोडीशी वाढ करून आपण एक्सपोर्ट जर करायला शिकलो तर मला वाटते याच्यापासून सर्वच शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा फायदा होईल आणि हा फायदा जर आपण शेतकऱ्यांना मिळवून देऊ शकलो तर खूप मोठी अचिव्हमेंट आपल्या दृष्टिकोनातून ती होईल. या दृष्टिकोनातूनच आम्ही पाऊल उचललेत. आता कळमनुरीला गोदा फार्म तशाच प्रकारचं काम करते. गोदा फार्म मध्ये सुद्धा पावडर तयार करणे आणि शेतकऱ्याचा माल विकत घेणे, शेतकऱ्यांना ऑनलाईन जवळजवळ पेमेंट करणे म्हणजे एक पारदर्शकता, हा त्यांचा गुण आम्ही सगळ्या त्यांना जिल्ह्यातल्या लोकांना दाखवतोय की पहा या ठिकाणी हे अशा प्रकारे करत आहेत आणि त्यामुळं त्यांचं जे काही त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा जो काही फ्लो आहे तो खूप मोठा चांगला पद्धतीचा आहे. अशाच प्रकारचे छोटे छोटे युनिट मी सध्या 10 ते 15 साहेब आपल्याला की या राज्यामध्ये शेतकरी आता माझ्याकडे कृषी विभागातनं सर्व जिल्ह्यातनं अगदी भंडारा असू द्या, गडचिरोली असू द्या किंवा अन्य जिल्ह्यातनंही फोन येत असतात. त्यांच्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील त्या नोंदणी करण्यासाठी असू द्या, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचं काम असू द्या, किंवा लायसन्सेस काढून द्यायचे, ती इनपुटची असू द्या, कुठल्याही प्रकारचे लायसन्सेस असू द्या, वित्त पुरवठ्याच्या बाबतीत मदतीसाठी आपल्याकडे संपर्क करत असतात. आणि आपले सहाय्यक कृषी अधिकारी असू द्या किंवा तालुका कृषी अधिकारी आणि एकूणच सगळा विभाग, कारण की आपल्या विभागामध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळं तिथलं नेटवर्क जे आहे त्याने ते संपर्क साधत असतात. आता या ठिकाणी आपली जी काही यंत्रणा आहे या यंत्रणेतून आपल्याला विकेल ते पिकेल, पिकेल ते विकेल ही जी काही संकल्पना आपण घेऊन चाललेलो आहोत ती या शेतकरी उत्पादक कंपन्यांना नेमकी कशा फायद्याची राहणार आहे किंवा कशा पद्धतीने आपण या कंपन्यांना पुढे घेऊन जाण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म देताय तुम्ही? काय केलंय नेमकं या संकल्पनेतून आपल्याला पुढे काय करायचंय नेमकं? निश्चितच खूप चांगला प्रश्न आहे. विकेल ते पिकेल या संकल्पनेमध्ये सध्या आम्ही बऱ्याच ठिकाणी काही फळबागांचे जे काही प्रोड्यूस आहेत, मग ऑर्गॅनिक असतील किंवा इतरही असतील, तर अशा प्रकारचे प्रोड्यूस आम्ही मार्केटला म्हणजे रोडच्या कडेला छोटे 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 असे युनिट्स उभे करून त्यांना स्टॉल देऊन त्या ठिकाणाहून त्याचं कसं मार्केटिंग करता येईल, त्यांना मार्केटिंग करण्यासाठी कसं सोपं पडेल अशा दृष्टिकोनातून जिल्ह्याभरामध्ये ही एक चळवळच उभी केली आहे. आणि दुसरी एक बाब, मागच्या लॉकडाऊन मध्ये आम्ही या शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या गटांना शहरामधल्या जे काही विकत घेणारा ग्राहक आहे त्या ग्राहकांशी मोबाईल नंबरनं त्यांचा एक ग्रुप तयार करून अटॅच करून दिले. म्हणजे मला भाजीपाला पाहिजे किंवा फळं पाहिजे, मी आमच्या मोबाईलवर त्या ग्रुपवर नुसतं डिमांड टाकून द्यायचं की 5 किलो चिक्कू पाठवून द्या किंवा संत्रा पाठवून द्या, मोसंबी पाठवून द्या किंवा काही भाजीपाला असेल जे काही असेल ते असेल. आणि त्या शेतकऱ्याच्या गटानं काय करायचं, त्यांच्याकडे जे प्रोड्यूस आहे त्याचा फोटो त्या ग्रुपवर टाकून द्यायचा
म्हणजे मला तो जर फोटो आवडला, मला ती जर भाजी चांगली वाटली, तरच मी त्याच्यामध्ये मागणी करेल. आणि अशा प्रकारे म्हणजे डोर टू डोर आपल्याला ह्या शेतकऱ्यांचा जो काही प्रोड्यूस आहे तो प्रोड्यूस ग्राहकापर्यंत पोहोचवणे, ग्राहकांना बी कमी रेटमध्ये मिळणे, म्हणजे त्यांचं सुद्धा समाधान आहे. आणि दुसरी गोष्ट, जो मधला मिडलमॅन मोठ्या प्रमाणात पैसा घेतोय, मग तो मिडलमॅन आपल्याला कसा इलिमिनेट करता येईल, कसा बंद करता येईल, हा प्रयोग आमचा खूप चांगला यशस्वी ठरला. आमच्या सोपानरावने यावर्षी 1 एकर चिक्कू मध्ये 5 लाख रुपये कमवले. म्हणजे ही एक बाब, ज्या ठिकाणी चिक्कू ह्या लॉकडाऊन मुळे शेतातच खराब होतो की काय अशी परिस्थिती असताना या सोपानराव शिंदेने 5 लाख रुपयाचं चिक्कू केला म्हटल्यानंतर आम्हालाही थोडस होप आले. आणि अशाच प्रकारचे छोटे 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 गट तयार करून ह्या गटांना मार्केटशी कसं लिंकअप करता येईल, या मार्केटशी कसं त्यांचं संधान साधता येईल, हा एक विषय डोक्यामध्ये ठेवून प्रत्येक कृषी सहाय्यकाच्या किंवा प्रत्येक मंडळाच्या मागं लागून त्यांच्याकडून हे काम करून घेतलं. आणि मला आनंद वाटला की एवढं लॉकडाऊन मध्ये क्रिटिकल कंडिशन होती, कुठेही बाहेर आपल्याला फिरता येत नव्हतं, तशाही परिस्थितीमध्ये आम्ही हा माल शेतकऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान न होऊ देता शक्य तेवढं काम याच्यामध्ये आम्ही करत राहिलो. आणि त्यामुळं यश मिळालं. बऱ्याच शेतकऱ्यांची दुआ आम्हाला मिळाली. लगेच फोन करून सांगतात, कचवे साहेब आज आपल्याला एवढे पैसे आले. म्हणजे त्यावेळेस आनंद वाटतो की ठीक आहे, आपण काही फारसं केलं नाही, लॉकडाऊन मध्ये घरी बसूनच फक्त नियोजन लावून दिलं. नियोजन लावत असताना प्रोड्युसर कोण आहे ते बघितला आणि विकत घेणारा कोण आहे ते बघितला, या दोघांची सोयरी करून देण्यात अशाच प्रकारचा आम्ही प्रोसेसिंग मध्ये सुद्धा करत आहोत. प्रोसेसिंग मध्ये येईल त्या 1 महिन्या 2 महिन्यामध्ये किमान 10 ते 15 युनिट उभे करावेत आणि हळदीचं प्रोसेसिंग करावं. यामध्ये अजून एक महत्वाची बाब आहे की आमच्याकडं हळदीचं जे काही मदर रायझोम आहे त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही कोचा म्हणतो. तो कोच्यामध्ये कुरकुमींचं कंटेंट हे 10 ते 12% असतं आणि त्याला रेट पण जास्त मिळतो. मग याच्यासाठी काही गावं निवडून त्या ठिकाणचा कोचा एकत्रित करून तो वेगळा मार्केटिंग करणे आणि वेगळ्या पद्धतीने त्याला जास्तीचा रेट मिळवून घेणे, हा एक आमच्या समोरचा मोठा अजेंडा आहे. आणि याच पद्धतीनं आम्ही शिरड शहापूर गावातून जवळपास पर डेला 30 टनाचे 4 ट्रक आमचा कोचा केरळमध्ये जातोय. आता ठीक आहे, आम्ही इरोडला म्हणजे तामिळनाडू मधलं जे इरोड गाव आहे त्या गावाला एक व्हिजिट केली आणि पाहिलं की नेमकं हळदीचं काय करताय. त्या ठिकाणी पावडर करण्याचं काम जे पाहिलं, त्या ठिकाणी अनेक युनिट त्या ज्यावेळेस पाहिले त्याच वेळेस मग आपल्या डोक्यात आलं की चला आपल्या हिंगोली जिल्ह्यात बी असे प्रकारचे छोटे 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 युनिट जर आपण उभे केले तर मला वाटतं इरोड सारखे हळदीचं जग आपल्या भारतातलं सर्वात मोठं मार्केट आहे ते. आणि या हळदीच्या पावडरचा वापर आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला वेगवेगळ्या ठिकाणी विकून या शेतकऱ्यांना जास्तीचा बेनिफिट मिळवून देऊ. तो कोच्याचा एक प्रश्न आहे, तो कोचा सुद्धा आम्ही जास्त रेटनं कसा विकेल आणि शेतकऱ्यांना सवय कशी लागेल. हळद हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्या कोच्याला वेगळं काढणे आणि वेगळं त्याचं मार्केटिंग करणे, हा एक आमचा अजेंडा असेल, जेणेकरून या शेतकऱ्यांना तो जास्तीचा पैसा मिळेल. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की आता आपल्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडलं गेलेलं आहे. नजीकच्या काळामधलं आपलं जे काय प्लॅनिंग आहे ते नेमकं कसं आहे, काय नवीन व्यवसाय सुरू करण्याचं म्हणा, सभासदवाढीसाठी किंवा नवीन नवीन जे काय शासनाचे धोरणं येत आहेत त्या अनुषंगानं आपलं पुढचं काय नियोजन आहे किंवा आपलं व्यावसायिक ऍक्टिव्हिटी वाढवण्याचं काय धोरण आहे का? नक्कीच सर, आमचं आता जे व्यवसायाचं ऍक्टिव्हिटीचं जे ठरलेलं आहे की आता जसं मी अगोदर म्हटलं की आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचं बनाना एक्सपोर्ट फॅसिलिटी वसमत हे आपण भाडे तत्व घेतलेलं आहे. परंतु एवढी मोठी फॅसिलिटी आहे, परंतु तिथं विजेची उपलब्धी नाहीये. कारण वीज ही जवळपास 2.5 एकर मध्ये कन्स्ट्रक्शन आहे आणि एक्सप्रेस फिटर नाहीये, त्याच्यामुळं ती फॅसिलिटी रन होत नाही. त्यावेळेस आपण पणन मंडळाशीही संबंध सगळं हे करतो, समन्वय साधतोय आणि आमच्या मतदारसंघाचे
खासदार साहेब हेमंतदादा पाटील यांच्याशी चर्चा झाली. ते आणि माननीय आमदार राजूभाई नवघडे यांच्या माध्यमातून आता आपण तिथे एक्सप्रेस फिटर चालू करून एक केळी उत्पादक जिल्हा आमचा प्रसिद्ध आहे. केळीचं चांगलं उत्पादन आमच्या जिल्ह्यामध्ये होतं, परंतु कारण आमच्या जिल्ह्याला येलदरी म्हणजे सिद्धेश्वर डॅम, त्याच्यानंतर इसापूर धरण या दोन्ही धरणाचं पाणी येतं आणि जवळच आमच्या बाजूलाच परभणी जिल्ह्यामध्ये जे जायकवाडी प्रकल्प आहे त्याचं पाणी, त्याच्यामुळे केळीचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे. परंतु ही केळी थेट व्यापारी घेतात आणि ते कुठतरी विकतात, त्याचं शेतकऱ्याला बेनिफिट होत नाही. त्यावेळेस हा जो प्रकल्प आहे केळी निर्यात सुविधा केंद्र, त्याच्या माध्यमातून केळीचं जे मूल्यवर्धन करायचे आणि केळी एक्सपोर्ट मध्ये आणि डोमेस्टिक मध्ये हे आपल्याला मार्केटिंग करायची आणि मार्केटिंग करून शेतकऱ्याला 2 पैसे मिळवून द्यायचे जास्त, हे आमचं ध्येय आहे. त्याच्याच माध्यमातून आपण काय केलं, तिथं वीज नाही आहे, तिथं काही युनिट नाहीत आणि शेवटी भाडे तत्वावरचं युनिट आहे, त्याच्यातून आपण शिकायचं आणि स्वतःचं युनिट आपण रन करायचं. संधी आली योगायोगानं आणि मॅग्नेट प्रकल्पातून आपण 5.5 कोटीचा प्रस्ताव मॅग्नेट प्रकल्पातून आपण सादर केलेला आहे आणि त्याला उद्या सोमवारी 12 तारखेला मॅग्नेट प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत ते आमच्याकडे व्हिजिटला येत आहेत आणि जवळपास हिरवा कंदील शासनाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे. जवळपास 2 एकर मध्ये 61 नंबर हायवे जो आहे, हायवे टच, आपण तो एक आदर्श प्रकल्प आपण उभारतोय. या माध्यमातून इतर फळं जे आहेत आमच्याकडे आता सीताफळ, त्याच्यानंतर आमच्याकडे पेरू आणि करवंद आहे, पपई आहे, इतर जे काही फळं आहेत या फळांना सुद्धा मार्केटिंग या माध्यमातून आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याच्यावर काही प्रक्रिया पण करता येईल का त्याच्यावर पण विचार चालू आहे. आणि हे सगळं करत असताना आता पुढचा मोठा हळदीचा जो मेन आमचा बेस आहे, हळदीमध्ये आपण ठरवलेलं आहे की हळदीचं ब्रँड न उतरायचंय आणि हा ब्रँड म्हणून येण्यासाठी आपल्यासाठी जे आम्हाला जे काही लागणार आहे कन्स्ट्रक्शन, साधारणपणे 5 ते 10 करोड रुपयेचा प्रोजेक्ट हा स्मार्टच्या माध्यमातून आपण करण्याचं ठरवलेलं आहे आणि अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे आणि त्या माध्यमातून एक उत्तम प्रतीचा एक हळदीचा सप्लायर म्हणून सूर्या फार्मर पुढे येऊ इच्छित आहे आणि एक्सपोर्ट मधलं मार्केट, एक्सपोर्टची डिमांड, क्वालिटी आणि एक्सपोर्टच्या कंडिशन हे आम्हाला आता पहिल्या टप्प्यामध्ये एक्सपोर्ट केल्यामुळं, अनुभव आल्यामुळं बऱ्यापैकी कळालेले आहेत आणि आता आत्मविश्वास आलेला आहे. पहिले एक्सपोर्टची भीती वाटत होती. सह्याद्रीचं करंगळी धरून आम्ही एक्सपोर्ट मध्ये पाऊल टाकलं. येत्या काळामध्ये सह्याद्रीच्या करंगळीला धरून चालायला शिकणार आहोत आणि स्वतःच एक मग करंगळी सोडून कुठपर्यंत दुबळं राहायचं, स्वतःच सुद्धा आम्ही स्वतःच्या पायावर एक्सपोर्ट चालू करणार आहोत आणि येत्या काळामध्ये हे सगळं करण्यासाठी जे लागणारा प्लॅटफॉर्म आहे तो स्मार्ट प्रोजेक्ट जो आता आलेला आहे, या स्मार्ट प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही सरकारचं सहयोग घेऊन आणि सगळ्या डिपार्टमेंटचा समन्वय साधून आम्ही तो पुढे नेणार आहोत आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि आमचा जे विषमुक्त माल आहे, तो सेंद्रिय माल, शेतमाल आहे, हा आमच्या ब्रँडनं आम्ही जगामध्ये, इंडियातच नाही ऑल वर्ल्ड मध्ये तो माल जाईल आणि एक ब्रँडची ओळख, शेतकऱ्यांचा ब्रँड आणि नॅचरल ब्रँड म्हणून सूर्याचा ब्रँड पुढे येईल. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि हा थेट पैसा शेतकऱ्याला मिळवून देऊ. ही शेतकरी उत्पादक कंपनीचं आमचं ध्येय आहे आणि हे ध्येयापर्यंत जाण्यासाठी जे काही खडतर परिश्रम करावे लागतील ते करण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. जो काही त्याग करावा लागेल. असं विचारतो की आता आपण तर पुढे जाणारच आहात, आपल्या माध्यमातून हे सगळं सुरू झालेलं आहे. आता माझा असा प्रश्न आहे की ज्या नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांना किंवा आपल्याच भागातले काही शेतकरी असे आहेत की जे नैराश्यात गेलेले आहेत किंवा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे अनेक लोकांचा असा झालाय की आता आदबट्ट्याचा खेळ, तर यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आता रजिस्ट्रेशन होत आहेत किंवा रजिस्ट्रेशन होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, अर्थातच आमच्याकडेच जवळपास 300चा आकडा नोंदणीसाठीच आहे, तर तुमचा त्यांच्यासाठी काय संदेश असेल की त्यांनी काय केलं पाहिजे, काय कशा पद्धतीनं या कंपनीकडे पाहिलं पाहिजे, कंपनीच्या चळवळीमध्ये कशा पद्धतीने आलं पाहिजे आणि एकूणच शेती क्षेत्राकडे आता भविष्य काळामधले काही धोरणात्मक दृष्टीने किंवा काही टप्प्यामध्ये कशा अँगलने बघितलं पाहिजे त्यांनी? तर माझा अगदी प्रश्न छान विचारला आहे आणि
उत्तराचा परिणाम काही जण आता ज्याच्या त्याच्या अर्थानं काढतील, परंतु माझं स्पष्ट म्हणणं आहे, शेतकरी जर जागा झाला नाही आणि जर शेतकरी उत्पादक कंपन्याच्या चळवळीला सरकार पाठिंबा देत आहे, म्हणून जर या संधीचा फायदा घेऊन जर पूर्वीचे प्रस्थापित व्यापारी आहेत तेच जर समजा शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून पुढे जातील आणि शेतकऱ्याचा जो हा प्रोजेक्ट आहे हा हायजॅक करतील, ही मोठी भीती मला वाटते. त्याच्यामुळं जे सुशिक्षित शेतकऱ्यांचे मुलं आहेत यांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि केवळ शासकीय हमीभाव खरेदी केंद्र मिळावं म्हणून जी धारणा काही जणांची झालेली आहे की त्याच्यासाठी आम्हाला कंपनी स्थापन करायची, ते न करता आम्हाला आपलं प्रोडक्शन जे आपलं उत्पादन आहे प्रक्रिया करून मार्केटमध्ये न्यायचंय आणि याला मूल्यवर्धन करून विकायचंय. स्वतः जोपर्यंत जे कंपनी कुठलीही कंपनी स्वतःच्या मालाचा भाव उत्पादन खर्च काढून त्याला आपला स्वतःचा प्रॉफिट किती पाहिजे तेवढा काढून MRP टाकते, त्याप्रमाणे आपण जोपर्यंत आपल्या मालाला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून स्वतः भाव ठरवून आपण जोपर्यंत विकत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न शासनानं किती जरी प्रयत्न केला तरीही ते यशस्वी होऊ शकत नाही. शेतकऱ्याच्या मुलांनी शासनानं दिलेल्या प्लॅटफॉर्म आणि ती दिलेली संधी याचा फायदा घ्यावा आणि हे काळ शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी खूप चांगला आहे. सर्व सरकार याच्या पाठीशी आहे, सपोर्ट करतंय. तर मला असं वाटतंय की संधीचा फायदा घेऊन संधीचं सोनं करावं आणि या देशाची प्रगती करावी. एक्सपोर्टच्या माध्यमातून ऍग्रिकल्चर जे पुरुष आहे त्याला देशामध्ये आणि जगात मागणी आहे. आणि शेवटी खायला सर्वांना लागतं आणि ते खायचं जे प्रोड्यूस आहे हे शेतीत होतं. म्हणून जगामध्ये आपण क्वालिटी प्रोड्यूस नेलं तर देशाचा पण GDP वाढेल, एक्सपोर्ट बाहेरचं चलन आपल्या देशाला मिळेल आणि देशसेवा पण आपण करू. समाजसेवा देशसेवा आपण एकीकडे करतोय, परंतु एक चांगलं काम खूप पुढे नेण्याचं काम आपल्याला संधी मिळवलेली आहे. संधीचं सोनं करावं हे पुन्हा एकदा सांगतो. आणि हा प्रोग्राम कोणतरी व्यापाऱ्यांनी हायजॅक करण्यापेक्षा हे शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडलं पाहिजे. या शेवटी सरकार हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतं आणि हे सगळं संधीचं सोनं करायचं काम हे आपण करायचं असतं. आम्ही एवढं सगळं करत असताना हे रस्ता सुरुवातीला आम्हाला पाऊल वाट पाडायची होती म्हणून आम्हाला खडतर प्रवास करावा लागला. येणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोपने साहेब तुमच्या माध्यमातून एवढा प्लॅटफॉर्म मिळतोय. आज कोविडच्या माध्यमातून मिळालेली संधी आहे. ऍग्रिकल्चर जो आहे कृषीकडे जे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे आता बदललेला आहे. आज सगळीकडे चर्चा कृषीची आहे आणि जे सुशिक्षित लोक आहेत ते पण शेतीकडे वळायला लागलेले आहेत. तर मग जे परंपरागत शेती करणारे शेतकरी आहेत यांनी सुद्धा या चांगल्या पद्धतीने शेती नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कशी शेती करता येईल याचा नक्की अभ्यास करायला पाहिजे. आज घडीला प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. कुठलंही काही जर पाहिजे असेल तर गुगलला विचारलं तर गुगल आपल्याला लगेच सांगतं आणि त्याचा फायदा घेऊन जर आपण आपली स्वतःची बुद्धी लावून योग्य पद्धतीनं काम केलं तर मला असं वाटतंय की नक्कीच उत्पादन खर्चामध्ये बचत होईल, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि तुमच्यासारखे प्लॅटफॉर्म आज माझ्यासारख्या एक सालगड्याचा मुलगा असणारा मी स्वतः सुद्धा एक मजूर होतो आणि आज घडीला फेसबुक लाईव्ह येण्याची संधी मला आपण दिली. माझ्यासारख्याच मुलाखत घेतायत तर माझ्यापेक्षा सुशिक्षित असणारे चांगले त्यांना सपोर्ट आहे अशा मुलांनी जर पुढे आलं आणि शेतीमध्ये जर क्रांती करायचं ठरवलं तर मला असं वाटतंय की भारत हा कृषीप्रधान होता, कृषीप्रधान राहील आणि कृषीप्रधान असताना हा तो भारत हा सर्व संपन्न होईल, चांगलं संपन्नपणे देशाची वाटचाल करेल असं मला वाटतं. आणि याचा फायदा नक्कीच शेतकरी घेतील आणि मी जे काही सांगतो त्याचा नक्कीच आदर करतील असं मला वाटतं. नक्कीच आपल्या सर्वांनाच माहित आहे की शेतीशिवाय कोणालाही पर्याय नाही. कारण की आपण या ठिकाणी कॉम्प्युटर खाऊ शकत नाही, लॅपटॉप खाऊ शकत नाही, काही खाऊ शकत नाही. खाण्यासाठी आपल्याला अन्न पाहिजे आणि या देशातला अन्नदाता हा आपल्याला चांगल्या पद्धतीने घडवला पाहिजे. या दृष्टीनं सगळेजण प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना संघटित करण्याचे एका बाजूला प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठीच्या पर्यायी बाजार व्यवस्था उभारण्याचं देखील या ठिकाणी काम सुरू आहे. माध्यमातून पाठबळ दिलं जात आहे. त्या ठिकाणी आपण सगळेजण मेहनत घेत आहात. शेतकरी देखील या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतील. सगळेजणच ग्राहक देखील सकारात्मक आपल्याला त्याचे जे उत्पादन आहे ते तयार होतील. भविष्य काळामध्ये
शेतीला आपल्याला सुवर्णशिवाय पर्याय राहिलेला नाही. आधार देण्यासाठी महत्वाचा शेतकरी उत्पादक असताना बघण्याचा बदलत असताना आणि आमच्या सगळे मिळून बांधवांना 1 एकर 2 एकर क्षेत्र आहे, अशा शेतकरी बांधवांना एकत्रित करावं लागेल, संघटित करावं लागेल, वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये घेऊन पुण्यामधून महाअग्री फेडरेशनच्या महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या शेतकरी आवश्यक आहे. एक कॉर्पोरेट कंपनीच्या धर्तीवरती आपली शेतकरी कंपनी तयार व्हावी. कॉर्पोरेटच्या टोळीला त्यांच्या टेबलाला जाऊन त्यांच्याच भाषेत डायलॉग करणारी तेवढीच धाडसी कंपनी आपली शेतकरी उत्पादक कंपन्या हव्यात, ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. तुमची माझी सगळ्यांची इच्छा आहे. आपण त्या दृष्टीनं पावले चालत आहोत. तुम्ही अनेकांसाठी एक पाऊल वाट झालेला आहे, कारण की तुमचा एक खडतर प्रवास जो आहे तो खडतर प्रवास तुम्ही एक चांगल्या मार्गावरती आणलेला आहे. आज रस्ते चांगले तयार केलेले आहेत तुम्ही त्यांच्यासाठी, आणि येणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हा प्लॅटफॉर्म निश्चितपणे मार्गदर्शक राहणार आहे, उपयुक्त राहणार आहे. आणि म्हणून कृषी व्यवसाय कट्टा हा उपक्रम जो आहे, आधुनिक भारताचे आपण सगळेजण आधुनिक शेतकऱ्यांची मुलं आपण सगळेजण या ठिकाणी या देशाला आधुनिक करायचं म्हणजे काय करायचं. तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने जीडीपी देखील सांगितला की माझा शेतकरी आज जीडीपी वरती बोलायला लागलेला आहे. माझा शेतकरी आज आपल्याला परकीय चलन मिळावं याचा विचार करायला लागलेला आहे. निश्चितपणे आपण कोरोनाच्या काळामध्ये जर पॉझिटिव्ह ग्रोथ जर बघितली जीडीपी मधली तर ती शेती क्षेत्रानं दिलेली आहे, आणि भविष्य काळामध्ये देखील आपल्याला शेती क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं जीडीपी मध्ये वाढ करायची आहे. परंतु याच्यामधून आपल्याला शेतकरी बांधवांना आर्थिक सक्षम करायचंय, आर्थिक साक्षर करायचंय. शेतमाल जो उत्पादित होतोय तो चांगल्या पद्धतीने विकायचा आहे. शेती आपल्याला संरक्षित शेती करायची, जेणेकरून भविष्य काळातल्या ज्या काही पिढ्या आहेत या शेतीकडं सकारात्मक दृष्टीने बघतील. आणि शेती आपण बघतो की शेती ही ज्यांना शिकता येत नाही, ज्याला शिक्षण घ्यायचं नाही, तो शेतीमध्ये येतो. हा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. शेतीमध्ये चांगली आली पाहिजे, चांगली लोक आली पाहिजे, आणि शेतीला एक चांगला दर्जा मिळवून दिला पाहिजे, सन्मान मिळवून दिला पाहिजे. लोकांनी ते केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं आहे आमच्यामध्ये किती ज्यांच्याकडं राज्यामध्ये संघटित प्लॅटफॉर्म देखील अत्यंत आहे. आपण सगळेजण या शेतकरी जे काही विकलेलं आहे शेतकरी कंपनी या कंपन्यांना संघटित करण्याचं काम फेडरेशन भविष्य काळामध्ये करतील. कृषी विभाग देखील या ठिकाणी सहकार्य करेल. शेतकरी देखील एक चांगला माणूस आहे. आम्हाला शेतीच्या सेवा सुविधा पाहिजे पाहिलं पाहिजे, आणि कंपनी पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेतकरी बांधवांनी साथ दिली पाहिजे. कंपनीचे या ठिकाणी ओरगड साहेब त्यांनी आपल्या त्यांचा प्रवास समोर मांडला. आपले जमिनीमध्ये, कारण की आपण जमिनीमधून नातं आहे आपलं, आणि सिद्ध करून कंपनी या मंडळी आहेत शेतकरी बांधवांचं कल्याण व्हावं. आपल्याला जी काही सेवा करण्याची संधी मिळालेली आहे, पेड सेवा करण्याची जी काही संधी मिळालेली आहे, ती संधीचं सोनं करताना आपल्याला काही अधिकारी दिसतात. त्यापैकी आपल्यासोबत असणारे बळीरामजी कचवे साहेब आहेत, ज्यांनी आपल्या खरोखरच या कार्यातून त्यांनी तुम्हाला पाठबळ देऊन सगळ्या बाबी घडवून आणलेल्या आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो, दोघांचे आभार मानतो. आणि आजचा कट्टा आजच्या या क्षणापुरता तरी मी थांबवतो. उद्याच्या कट्ट्यामध्ये, पुढच्या कट्ट्यामध्ये आपल्यासाठी नवीन नवीन पाहुणे, नवीन नवीन मार्गदर्शक या ठिकाणी येणार आहेत. आधुनिक भारताचे आम्ही आधुनिक शेतकरी हा जो काय आपला फेसबुक ग्रुप आहे, आणि हे कुटुंब आहे एक शेतकऱ्यांचं, की जे आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन शेती आणि पूरक क्षेत्राचा सर्वांगीण विकास, सर्वांचं आर्थिक सक्षमीकरण करणं हाच या कुटुंबाचा ध्यास आहे.
बलशाली भारत घडवणं, सुवर्ण भारत घडवणं, शेतकरी माझा सुवर्णमय घडवणं आणि पुन्हा एकदा आपल्याला सुवर्णमय दिन आणणं हे आमच्या सर्वांचं विजन आहे, स्वप्न आहे. आणि स्वप्नासोबतच आजच्या या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी विराम देऊया. सर्वांचे पुन्हा एकदा शतश आभार. धन्यवाद. जय भारत.